गोपेश्वर महादेवचं जे मंदिर आहे ना ते या साईडला आहे आणि रंगजीनाथ आहे ना ते या साईडला आहे, म्हणजे जवळच इथून. महादेवांनी गोपीचं रूप धारण करून तेव्हा ते मध्ये गेले म्हणून ते गोपेश्वर महादेव असं नाव पडलं. फ्रूटी ले चश्मा दे पहले, हाथ में दो, हाथ में दे. बोलो रंगजीनाथ महाराज की जय हो. ओ भाई किती सुंदर किती सुंदर. बाहेर विचारलं मी तर ते बोलले हे मंदिर साऊथ इंडियाचंच आहे म्हणे, त्यामुळे असं स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे ह्या मंदिराला. शॉपिंग वगैरे करू मस्त कृष्ण भगवानसाठी कपडे वगैरे घेऊ, तुळशीची माळ वगैरे असं काही. तर गाईस मी हे राधा कृष्ण घेतलेले आणि त्यानंतर ही राधाजी घेतलेली आहे. फक्त एकच सांगतो, तुमच्या वस्तू सेफ ठेवा, चष्मा तर बिलकुल पण नको घाला. जय श्रीराम मित्रांनो, राधे राधे, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे आमचा वृंदावनमध्ये शेवटचा दिवस. आज रात्री परत आहे आम्हाला ट्रेन जळगावला जायला मथुरावरून. बाय द वे आज आमचे काही मंदिर आहेत ते कवर करायचे बाकी, तर ते आज आम्ही तिथे दर्शनासाठी जाणार आहे. सर्वात आधी आहे आमचं गोपेश्वर मंदिर, त्यानंतर रंगजीनाथ टेम्पल, इस्कॉन टेम्पल आणि सर्वात शेवटी आहे आपलं प्रेम मंदिर, जे की रात्री खूप सुंदर दिसतं. म्हणून आम्ही जाणार आहे. रात्री 11 वाजता आमची ट्रेन आहे. ॲक्च्युली गाईस आता आम्ही आलेले आहे गोपेश्वर महादेवला. इथून मी ब्लॉगची सुरुवात केली ना. हे एक ठाकूरजीचं मंदिर आहे, बट आता ते सध्या बंद आहे आणि मी बाहेरून पण करू शकलो असता, पण बाहेर माकडे आणि चष्मा घेऊन चालले जातील, त्यामुळे मी मध्ये येऊन सुरुवात केली. ते बघा ते समोरच बसलेलं आहे भाऊ. गोपेश्वर महादेवचं जे मंदिर आहे ना ते या साईडला आहे आणि रंगजीनाथ आहे ना ते या साईडला आहे, म्हणजे जवळच इथून. महादेवाच्या मंदिरात जाता येतं ते आधी हे बेलपत्र, फूल आणि ते एक फळ भेटतं ते घेऊन घेऊ. तर मित्रांनो आमचं दर्शन तर झालेलं आहे, पण इथली हिस्ट्री अशी ना गोपेश्वर महादेवची, जेव्हा ती रासलीला होत होती ना, ती लीला रचली होती तेव्हा फक्त ते गोपिकाच लावड त्यामध्ये त्यांनाच येऊ द्यायचे. तर तेव्हा महादेवांना पण मध्ये जायचं होतं. तेव्हा काय केलं होतं, महादेवांनी गोपीचं रूप धारण करून तेव्हा ते मध्ये गेले म्हणून ते गोपेश्वर महादेव असं नाव पडलेलं आहे, गोपेश्वर महादेव. तर अशी इथली हिस्ट्री. हे जे मंदिर आहे ना गोपेश्वर महादेव हे खूप प्राचीन मंदिर आहे. पण हा जो वाडा बघितला ना हा एकदम सुंदर वाडा आहे, कारण की ह्या साईडला तुम्हाला अशीच घरं बघायला भेटेल. घरं कमी जास्त करून वाडा जास्त बघायला भेटेल. हे आहे श्री राधा गोपाल मंदिर आणि एवढं सुंदर मंदिर होतं ना. नाही मंदिर तर ते बंद आहे, पण जे बाहेरून स्ट्रक्चर वगैरे ते खूप मस्त आहे. आपका लेके भाग गया भैया वो, आपका लेके भाग गया वो. चष्मा घेऊन पडाला, माझा नाही हा, मी माझा खिशात ठेवून दिला, मला माहिती आहे. फ्रुटी लाव फ्रुटी. गाईस तर आता मी आलेले रंगजीनाथ टेम्पलमध्ये आणि इथे आल्यानंतर तुम्हाला असं फील होतं साऊथ इंडियाला आलेले, कारण की ह्या मंदिराचं स्ट्रक्चर सेम त्या मंदिरासारखं आहे जसे साऊथ इंडियामध्ये असतं. हो दे ना त्याले त्याच्या तू काय करशील. फ्रूटी लाएंगे, फ्रूटी. आवाज काढतोय तो. ओ हो फ्रूटी ले चश्मा दे पहले, हाथ में दो, हाथ में दे, पहले फ्रूटी दो भैया, हाथ में दे, ले भैया ले नीचे तो सब दे. अरे भैया हाथ में दे दो ना, ले फेंक, ऐसा नहीं चलेगा, फेंक ले चश्मा दे देगा, दे देगा. हो हो यांना ना आधीपासून सवय लावून ठेवलेली. अरे वरती चष्मा दे.
आधी तो पिल मग त्यानंतर देईल. चष्मा दे दे, चष्मा दे दे. पितोच येतो तरी. अरे वा, तिथे पण हनुमानजी. हो बापरे, बिलकुल बिलकुल बरोबर ते फ्रुटी फोडता आणि बिलकुल बरोबर पिऊन जाता. जाळवून ठेवलेले नसते तिथल्या माकडांना फ्रुटी फ्रुटी करून करून, म्हणून ते जोपर्यंत त्याच्या हातात फ्रुटी जात नाही ना जोपर्यंत त्यांच्या हातात फ्रुटी जात नाही तोपर्यंत त्यांच्या हातातली वस्तू फेकत नाही. दुसरी तर चला मध्ये जाऊ. त्यानं तर चष्मा देऊन दिला त्याचा फ्रुटी घेऊन. पण बघा गाईस, इथल्या मंदिराचं स्ट्रक्चर आहे ना खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. बिलकुल मी तुम्हाला आधी सांगितलं ना की असं वाटतं की आपण साऊथ इंडियामध्ये कोणत्या एका मंदिरात आलेले आहे. भाई एवढं सुंदर वाटतं नाही. बोलो रंगजीनाथ महाराज की जय हो. ओ भाई किती सुंदर मंदिर आहे. कुठे वाजतंय? अच्छा, तिथे वरती वाजतंय ते. श्रीपाद श्री वल्लभ देवस्थान त्याच्यासारखं या मंदिराचं डिझाईन आहे, स्ट्रक्चर आहे. नाही, इथे बालाजीला पण गेलेला आहे ना तू. बालाजी सेम तसं पण बालाजी सारखं. बाहेर विचारलं मी तर ते बोलले हे मंदिर साऊथ इंडियाचंच आहे म्हणे, त्यामुळे असं स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे ह्या मंदिराला, रंगजीनाथ म्हणून. आमचं आता दर्शन झालेलं आहे. आधी आम्ही केलं कोपेश्वर महादेवचं दर्शन. श्री रंगजीनाथ महाराजला दर्शन करायला आम्ही गेले होते. तिथे ना असं वाटत होतं की आम्ही साऊथ इंडियामध्ये आलेले आहे. टीम पण तशीच होती, ते वाजवत वगैरे सर्व काही होते, त्यांनी धोतर वगैरे घातली होती. असं वाटत होतं खरंच आम्ही साऊथ इंडियनला आलेले आहे. आता आम्ही चाललेले आहे शॉपिंगसाठी, बिकॉज आता दुपारचा वेळ आहे आणि दुपारच्या वेळेस कोणते मंदिर ओपन नसतं इथे. सो म्हटलं शॉपिंगला जाऊ, काही शॉपिंग वगैरे करू, मस्त कृष्ण भगवानसाठी कपडे वगैरे घेऊ, तुळशीची माळ वगैरे असं काही. लेट्स जाऊया मग. आता आम्ही बाकी बिहारीला जातोय, म्हणजे त्या साईडला जातोय जिथे ते बाकी बिहारीजीचं आहे. आणि इथे काही शॉपिंग वगैरे, इथे साप होता, नकली साप. असं वाटते घेऊन घेऊ, पण यार कुठे सांभाळत बसू. हे पण नकली साप आहे इथे. नकली साप किती भारी दिसत यार. राधा राणी आणि ठाकूरजीच्या पण किती सुंदर फोटो फ्रेम यार. पण ना कुठे घेऊन जाऊ मी, कसं घेऊन जाऊ ट्रेनमध्ये. जोपर्यंत घेऊन जाईल इथला वरचंच काच तुटून जाईल जर ट्रेनमध्ये घेऊन गेला तर. पण मस्त एकदम खूप छान आहे यार. बघा हे किती सुंदर आहे ठाकूरजी. आणि इथले कपडे त्यांचे ठाकूरजीचे, राधा राणीचे खूप सुंदर आहे यार. पण खूप काही ठिकाणी स्वस्त भेटतात, काही ठिकाणी महाग भेटतात. ते आपल्याला बार्गेनिंगवर भाव करावा लागेल तरच मग कमी. बाईच्या हातातून तिची पर्स घेऊन पळाला होता. हा नाही होता, पण याच्या सारखाचाच भाऊ असेल तो पण. हातात मोबाईल असला किंवा पर्स असली ना, सेफ नाही आहे भाई इथे. चष्मा तर नाहीच सेफ, पण मोबाईल वगैरे काहीच सेफ नाही इथे. डायरेक्ट खिशात ठेवून द्यायचे हे दिसले तर, नाही तर तुमचा मोबाईल मला पण तेच करावं लागेल, ठेवावं लागेल आता जेबमध्ये. पण हे एवढं काही घेतलेलं आहे मी आता. 2 ते मुकुट घेतलेले आणि बाकी 3 गाद्या घेतलेल्या आहे, सिंहासन. मी तर माझी शॉपिंग करतो इथे, पण आहे ना इथे आल्यानंतर कृष्णाजींसाठी एवढं काही बघायला भेटतं ना गाईस. किती मोठे मुकुट आहे त्यांचे. आणि त्यानंतर किती सुंदर ठाकूरजी, राधाजी आहे. मला असं वाटतं काय घेऊ काही नाही. हे बघा भाई, हे किती सुंदर आहे ना पिवळ्या ह्याच्यात. हे भाई काय सुंदर ठाकूरजी आहे. अरे वा यार, काय मस्त वाटते यार ही जोडी सोबत उभी राहिली तेव्हा.
त्यानंतर इथे कपडे वगैरे सर्व काही. मी पण एक छोटीशी राधाजी घेतलेली आमच्या घरी. एवढी राधाजी आहे, एवढे कृष्णाजी आहे, मग एवढीच राधाजी घेतली मी त्यांच्यासोबत जोडीला. तर गाईस मी हे राधा कृष्ण घेतलेले आणि त्यानंतर ही राधाजी घेतलेली आहे. ये लगाओ ना इसको, घड़िया लगेगा ये तो नहीं इसी में आएगा ये आपके बाल बिना इसके नहीं आएगा. इसी में लगाओगे जब बाल आएगा बैठेगा, नहीं तो बाल ही नहीं बैठेगा. छोटा होता है तो छोटा है ना, हाँ बड़ा होता है तो उसमें तो बैठ जाता है बाल. नहीं रहने दो ना, पर ये बहुत ही बड़ा हो जा रहा है, बाद में देख लूँगा ये. हां आणि हे मम्मीने सांगितले होते हे घेऊन ये मग येताना. आता हे घेतलेले, त्यानंतर त्यांचे शिंगार पण घेतलेले आणि अजून मला ती एक बास्केट पण आहे ज्याच्यात ह्या तिघींना घेऊन जाईल. आता मी तुम्ही कितीची शॉपिंग केली खरं सांगा. 2000ची राधा पूर्ण मेकअप एकदम भारी. तुम्हाला जास्त लगाव आहे त्यांच्याशी? दोघांची. हां ना, म्हणजे त्यांच्याशी जास्त आहे. तुला कसं माझं असं आहे, मला श्रीरामांची रामायणची खूप लगाव आहे. तसं यांना महाभारत श्रीकृष्ण त्यांच्याशी आहे. असं म्हणजे उलट आहे दोघांचं. पण आहे एकाशीच विष्णू भगवान. पण मलाच समजत नाही यार, आहेत ते एकच व्यक्ती, आहे ते एकच रूप, पण आपल्याला हां दोघांकडे मन अट्रॅक्शन होतं. कृष्णाकडे पाहिजे की कृष्ण आपल्याला मोहित करतो. रामाकडे बघितलं की राम आकृष्ट करतो आपल्याला. हां काहीच हे चेक करा परत. इथे ना चौकामध्ये एवढे माकडं असताना काय सांगू तुम्हाला यार. तिथे ना फ्रुटी जास्त लागते. फक्त एकच सांगतो, तुमच्या वस्तू सेफ ठेवा. चष्मा तर बिलकुल पण नको घाला. चष्मा गेला ना ते परत देत नाही. ते डायरेक्ट घर या पत्र्यावर जातील, नंतर वरती जातील, मग नंतर इथे जातील, मग ते आपले चष्मा त्यांच्यासोबत फिरत राहतो. त्यापेक्षा ना बेस्ट तिथे चष्मा घालू नका, नाही तर लेन्सेस लावून या. आणि हातात अशी पिशवी असेल ना ती पण थोडी केअरफुली पकडा, ते डायरेक्ट हिचकून पडून जातं ते. इथल्या लोकांनी काय केलेली माहिती, डायरेक्ट जाडी वगैरे लावून ठेवलेली घराला, त्रास नाही. हे पिल्ले जास्त आगाऊ आहे, जास्तच आगाऊ आहे पिल्ले. एवढे पण लाड नाही करायचे ना एवढ्या माकडांचे की त्यांना फ्रुटी म्हणजे फ्रुटीच लागेल. ऑरेंज काही मँगो तर नाही, मँगो कलर नाही. हम तुम अलग है, फर्क है. खूपच फरक आहे हो दादा तुमच्या आणि आमच्यात. आम्ही थोडी अशी आगाऊ आहे. आम्हाला म्हणता तुम्ही माकडं. तुम्ही काय मग कुठे गेले हां. तर मित्रांनो चला, खूप काही शॉपिंग झालेली आमची. कमीत कमी 2 तास आम्ही दोन तास का जास्त आम्ही होते बघा. त्याच्यात खाट घेतलेले आहे, जे देवांना झोपवता ना ते खाट घेतलेले आहे. बाकी माझं सामान दादाकडे पण आहे. यार इथे आल्यानंतर आहे ना घेतलं जातच. आणि ते महागाई खूप महागाई, काहीच कमी करत नाही. हां आणि नाही हे लोक आहे ना काहीच कमी करायला रेडी होत. हे लोक असे की इथले काहीच कमी करत नाही. 10-20 करतील, त्यापेक्षा 1 रुपया खाली जाणार नाही. आपले महाराष्ट्राचे लोक कसे, हां भाऊ जाऊ दे 50 कमी 100 कमी ठीक. इथले लोक 10-20च्या खाली उतरणारच नाही. मला दुसऱ्यांदा माझ्यासोबत कळलं. इथून जातच होता आणि इथूनच आला तो. बघा ना यार, एक घेता वरतून खराब करून देता आहे यार. एवढा आत्ताच बनवला होता, लाज पण वाटत. असं वाटतं 60 मारून बस.